जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, इंस्टाग्राम रील्सवरती एक रील्स ट्रेंडिंगला चालू आहे आणि त्याच रील्सवरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त झालेला आहे. आजचा व्हिडिओ आपण CapCut Pro ॲप्लिकेशनवरून बनवणार आहोत. व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे. व्हिडिओला पटापट लाईक करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो. त्याचबरोबर आज जे पण काय बिटमार्क व्हिडिओ आणि मटेरियल लागणार आहे ते सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे त्यावरून डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा. कारण टेलिग्रामवरती मी वापरत असलेलं CapCut Pro ॲप्लिकेशन पण दिलेलं आहे आणि तिथून तुम्ही मटेरियल देखील डाउनलोड करू शकता. तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. Once more. देखे तू बन जा मेरी वाइको, दूसरी पोरगी मैं देखूं काय को. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशन लागणार आहेत. एक आहे सुपर VPN आणि एक आहे CapCut Pro. तर सुपर VPN तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटून जाईल आणि CapCut Pro आपल्या टेलिग्रामवरती दिलेलं आहे. सुपर VPN ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि सिंगापूर सर्व्हरला आपण कनेक्ट करून घ्यायचं आहे. तर सिंगापूर सर्व्हर मी ऑलरेडी कनेक्ट केलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो, CapCut Pro ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती जायचं आहे आणि व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्हाला एक बिटमार्क व्हिडिओ मी दिलेला आहे. तर बिटमार्क व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. इथं ॲडवरती मी क्लिक करतो. तर बिटमार्क व्हिडिओ तुम्हाला काहीसा अशा प्रकारचा दिसणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपला बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे. सो या ठिकाणी तुम्ही जस्ट काय करायचं आहे, या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तर खाली स्क्रोल करायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ऑडिओला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. ओके, आता ऑडिओला एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, जिथे बीट आहेत त्या ठिकाणी आपल्या ऑडिओला स्प्लिट करू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी इमेजेसला स्प्लिट करू शकता. तर इथं बघू शकता बीट 1 आहे. तर इथं मी इमेजेसला स्प्लिट करतो. ओके, इमेजेसला स्प्लिट केलेलं आहे. त्यानंतर पुढं जायचं आहे. इथं बघू शकता इथं बीट नंबर 3 आहे. तर इथं स्प्लिट करतो. त्यानंतर पुढं जायचं आहे. इथं बीट नंबर 4 आहे. तर इथं आपण स्प्लिट करूया इमेजेसला. पुढं जायचं आहे. इथं बीट नंबर 5 आहे. इथं बघू शकता जिथं आवाज चढलेला आहे मित्रांनो तिथं बीट दिलेले आहेत. सो या ठिकाणी 5 आहे. पुढं जायचं आहे थोडंसं. इथं 6 आहे. तर इथं 6वरती एक आपण स्प्लिट देऊया. नंतर पुढं जायचं आहे. या ठिकाणी 7 नंबरची बीट आहे. त्यानंतर पुढं जायचं आहे. बघू शकता इथं 7 झाल्यानंतर इथं 8 नंबरची बीट दिलेली आहे आपण. सो या ठिकाणी 8 नंबर बीटजवळ बरोबर आपण स्प्लिट करून घेऊया. तर 8 नंबरला स्प्लिट केलेलं आहे आणि त्यानंतर मित्रांनो 8च आपल्या व्हिडिओमध्ये बीट आहेत. सो 8च बीट द्यायचे आहेत आपल्याला. आणि जे पण आता इमेजेस आहे, इमेजेसवरती क्लिक करायचं आहे आपण. इथं हा इमेजेस आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं रिप्लेस नावाचा ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल. रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो पण फोटो तुम्हाला ॲड करायचा असेल हा फोटो तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायचा. तर मी हा माझा फोटो ॲड केलेला आहे मित्रांनो. फोटो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. इन्स्टाला अजूनही पोस्ट नाही केलेला, करू की नको सांगा. तर 2 नंबरच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि इथं देखील आपण रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती आपण क्लिक करून घ्यायचं. तर मित्रांनो, आपले सर्व इमेजेस रिप्लेस करून झालेले आहेत. आता इमेजेस रिप्लेस करण्यापूर्वी आणखीन एक गोष्ट, तुमचा इमेजेस 9:16 या उभ्या रेशोमध्ये तुमचा इमेजेस असायला पाहिजे. ओके, तरच प्रॉपर या सेट होणार आहे. त्यामुळे 9:16 रेशोमधीलच इमेजेस घ्या. तर या ठिकाणी स्टार्टला यायचं आहे. स्टार्टला आल्यानंतर यावरती आपल्याला काही ॲनिमेशन्स पहिल्यांदा ॲड करायचे. 1 नंबरच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये जायचं आहे. ओके, सर्व इफेक्ट कॉम्बोमधील आहेत. कॉम्बोमधील झूम 1 सगळ्यात पहिल्यांदा ॲड करायचं आहे. त्यानंतर 2 नंबरच्या इमेजेसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर यात तुम्हाला थोडंसं पुढं स्क्रोल केल्यानंतर वेव्ह अँड स्लाईड हा इफेक्ट बघायला भेटेल. तर तो ॲड करा. नंतर पुढच्या ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. आता आपण वेव्ह अँड स्लाईड केला. आता आपण नेक्स्ट जो आहे हा स्लाईड अँड वेव्ह असा उलटा करायचा आहे. त्यानंतर त्याच्यासमोरील इमेजेसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे तो आपला आहे 4 नंबर. ॲनिमेशनवरती जायचं आहे. कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि बाउन्सी रश हा इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर परत पुढं जायचं आहे. ॲनिमेशनवरती जायचं आहे. कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि डायनॅमिक शेक हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. पुढं जायचं आहे. पुढच्या बीटवरती ॲनिमेशनवरती जायचं आहे. कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर वेव्ह ॲब्सॉर्प्शन हा इफेक्ट तुम्हाला इथं बघायला भेटेल. तर तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो 7 नंबरच्या लेअरवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि कॉम्बोमध्ये जाऊन आपल्याला व्ह्यू ॲम्प्लिफिकेशन हा 1 नंबरचा इफेक्ट जो आहे
हा 1 नंबरचा इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो 8 नंबरच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे, तो म्हणजे फ्लॅश एनलार्जमेंट 2. ठीक आहे, तर फ्लॅश एनलार्जमेंट 2 इफेक्ट आपण पुढे जाऊन शोधूया, कारण स्टार्टला एक फ्लॅश एनलार्जमेंट इफेक्ट आहे. सो आपल्याला तो ॲड करायचा नाही. फ्लॅश एनलार्जमेंट 2 हा इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचा. तर या ठिकाणी मी थोडासा शोधतो फ्लॅश एनलार्जमेंट 2. ओके, तर हा इफेक्ट आहे फ्लॅश एनलार्जमेंट 2. तर हा आपण ॲड केला आहे. तर अशी आपण ॲनिमेशन्स ॲड केलेले आहेत. आता यावरती आपल्याला व्हिडिओ इफेक्ट अप्लाय करायचे आहेत. सगळ्यात पहिल्यानंतर आपल्याला काय करायचं, इफेक्ट्समध्ये जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. ओके, व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे, हॅलो ब्लर. तर हॅलो ब्लर इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे आणि हॅलो ब्लर 1 नंबरच्या बीटपर्यंत वाढवायचा आहे आणि याची सेटिंगमध्ये जाऊन ॲडजस्टमेंटवरती स्पीड याचा 25 ठेवायचा आहे. ओके, त्याचबरोबर परत आपल्याला यावरती बॉडी इफेक्ट अप्लाय करायचं आहे. तर बॉडीमध्ये जायचं आपल्याला, पुढं थोडंसं स्क्रोल केल्यानंतर इथे एक बॅकग्राऊंड नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. तर बॅकग्राऊंडमध्ये आल्यानंतर आपल्याला फ्लिपड हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. ओके, याचं तुम्ही फिल्टर वगैरे कमी करू शकता. फिल्टर जितका जास्त असेल तितका डार्क इमेज दिसेल, तर मी फिल्टर कमी केलेलं आहे. ओके, तर याला देखील आपण 1 नंबरच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता मित्रांनो प्रत्येक लेअरला आपल्याला एकच इफेक्ट आहे, तर इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. सगळ्यात पहिल्यानंतर आपल्याला इथं बघू शकता स्प्लिटवरती जाऊन 3 लेअर मिरर 3 लेअर हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि व्हर्टिकली याला व्यवस्थित सेट करायचं आहे. आणि हा इफेक्ट मित्रांनो 2 इमेजेसला पहिल्या सेट करायचा आहे. त्यानंतर पुढं जायचं आहे. पुढं गेल्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ओके, बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि बटरफ्लाय विंग्स हा इफेक्ट आपण ॲड करायचा. तर याला मित्रांनो तुम्ही साईज वगैरे सेट करू शकता, कमी जास्त व्हर्टिकली, पण याला वर खाली तुम्हाला जितका हवा असेल तितकं तुम्ही हे पंख वगैरे वर खाली करू शकता. आणि कलर याचा नेमका तुम्ही जसा हवा असेल तुमच्या बॅकग्राऊंडला सूट होईल असा कलर ठेवून द्या. ओके, त्यानंतर मित्रांनो हा देखील या बीटपर्यंत वाढवून घ्यायचा आहे आणि पुढं जायचं आहे आपल्याला. पुढं गेल्यानंतर या ठिकाणी बॉडी इफेक्टमध्येच जायचं. आता इथून पुढचे सगळे बॉडी इफेक्ट आहेत. तर जिओमेट्रिक लेझर हा इफेक्ट आपल्याला ग्लोईंग लाईन्समध्येच भेटेल, तर तो ॲड करायचा आहे आणि तो देखील या बीटपर्यंत वाढवायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो पुढं जायचं आहे आपल्याला आणि त्यात परत बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ग्लोईंग लाईन्समध्येच जायचं आहे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये गेल्यानंतर एनव्हलपिंग लाईट हा इफेक्ट जो आहे हा आपण ॲड करून घ्यायचा. बघू शकता अशा प्रकारे एनव्हलपिंग लाईट इफेक्ट ॲड केलेला आहे आपण. थोडंसं पुढं जायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे, बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी थोडंसं पुढे गेल्यानंतर बघू शकता हर्ट फ्लेम नावाचा एक इफेक्ट तुम्हाला यात बघायला भेटेल. ओके, बॅकग्राऊंडला हर्ट वगैरे येत त्याला इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल, तर तो आपण ॲड करून घ्यायचा. तर इथं हर्ट फ्लेम्स इफेक्ट आपण ॲड केलेला आहे. याला देखील तुम्ही व्हर्टिकली वर खाली व्यवस्थित सेट करू शकता. बघू शकता इथं अशा प्रकारे व्यवस्थित वर खाली करा, साईज याची कमी करा थोडीशी, तर फोटोनुसार ते सर्व ॲडजस्टमेंट करा. तर मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो हा इफेक्ट इथंपर्यंत घेतल्यानंतर आपला कम्प्लिटली रेडी होऊन जाईल. आता हा गॅलरीमध्ये सेव्ह करायचा, त्यासाठी शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.